बघा आपण कॉलर फ्रिक्शन बघावे. या कॉलर फ्रिक्शन मध्ये मी हा स्क्रू जॅक दाखवलाय. या स्क्रू जॅक वरती जर मी इथं लोड ठेवला लोड तर काय होणार बघा. हा समजा तुमचा स्क्रू आहे, मी त्याच्यावरती हा लोड ठेवला. स्क्रू जर मी फिरवला तर त्याच्याबरोबर लोड फिरायला पाहिजे, बरोबर. नॉर्मल कंडिशनला स्क्रू बरोबर लोड फिरायला पाहिजे. पण समजा मी ऍक्च्युअल कंडिशन मध्ये हा स्क्रू जॅक कारच्या खाली लावला, कारच्या खाली म्हणजे इथं कार आहे वरती, ह्याच्यावरती कार आहे. मी स्क्रू फिरला की कार फिरायला पाहिजे, बरोबर. पण तसं होऊन चालणार नाही. हे होऊ नये म्हणून मग आपण काय करतोय, इथं स्क्रूच्या वरती इथं एक बिअरिंग सरफेस क्रिएट करतो. बिअरिंग सरफेस म्हणजे असं एक एक्सटेन्शन देतो आणि याला एक कॉलर लावतो. कॉलर, ही कॉलर आहे. आता या कॉलर वरती जर तुम्ही लोड ठेवला, या कॉलर वरती जर लोड ठेवला तर काय होते, हा मधला सरफेस आहे की नाही मध्ये इथं, हे बिअरिंग सरफेस झालं बघा. म्हणजे स्क्रू फिरला तरी हे मध्ये गोल फिरणार आणि कॉलर लोड मुळे आहे तशी राहणार. म्हणजेच काय, ज्या वेळेला इथं कॉलर असत नाही कॉलर, त्यावेळेला स्क्रू बरोबर वरचा लोड फिरणार आणि ज्यावेळी तुम्ही इथे कॉलर ठेवणार त्यावेळेला स्क्रू बरोबर हा वरचा लोड फिरणार नाही. म्हणजेच ज्या वेळेला कॉलर तुम्ही इंट्रोड्यूस करणार त्यावेळेला वरचा लोड जो आहे तो स्क्रू बरोबर फिरणार नाही आणि ज्या वेळेला इथं कॉलर नसणार त्यावेळेला वरचा लोड स्क्रू बरोबर फिरणार. ठीक आहे. त्यामुळे दोन कंडिशन आहेत या लक्षातच ठेवायच्या. काय, लोड जर स्क्रू बरोबर फिरत असेल तर तिथं कॉलर नाही आणि जर लोड स्क्रू बरोबर फिरत नसेल तर तिथं कॉलर आहे. मग आता या कॉलरला दोन रेडियस असतात. याची जर मी इथं मोठी फिगर ड्रॉ करतो कॉलरची. कॉलर ड्रॉ करावले हे एवढेच, हे मी एक्स्ट्राचा पोर्शन लावलाय आणून कॉलर. हे कॉलर आहे बघा. याच्यावरती आपण लोड अप्लाय करतो डब्ल्यू. हा लोड आहे इथं डब्ल्यू आणि इथं याचा हा बिअरिंग सरफेस असतो. एवढा बिअरिंग सरफेस म्हणजे हा इथं गोल सरफेस असतोय, त्याच्यामध्ये हे कॉलर फिरू शकते. ठीक आहे, हा कॉलर आहे. या कॉलरला बघा दोन रेडियस असतात. एक म्हणजे ही R1 आणि दुसरी म्हणजे ही बाहेरची R2 किंवा याला R2 म्हणा, याला R1. कॉलरला दोन रेडियस आहेत, एक या होलची रेडियस आणि एक बाहेरची रेडियस. अशा कॉलरला दोन रेडियस असतात. आता गंमत बघा बाळांनो, मी तुम्हाला काय सांगतो विचार करा. मी हा लोड लिफ्ट करावले, समजा लोड लिफ्ट करावले, इथं कॉलर नाही आहे. कॉलर नसताना लोड लिफ्ट करण्यासाठी आपण परवा फॉर्म्युला बघितला बघा, P इज इक्वल टू W tan पाय प्लस अल्फा. हा फॉर्म्युला बघितला आपण, बरोबर आहे काय. म्हणजे इथं कॉलर नव्हती, त्या दिवशी कॉलर नव्हती, फक्त स्क्रू आणि नट होता आणि तुम्ही लोड लिफ्ट करण्यासाठी हा फॉर्म्युला डिराईव्ह केला, P इज इक्वल टू W tan पाय प्लस अल्फा. आता मी एक प्रश्न विचारतो, जर मी इथं कॉलर ठेवली तर काय होणार बघा. या स्क्रूचा बॉटम सरफेस, स्क्रूचा टॉप सरफेस आणि या कॉलरचा बॉटम म्हणजे हा, हे एकमेकावरती बघा, हे फिरताना का होणार, एकमेकावरती रब होणार असतं. म्हणजे हा समजा स्क्रूचा सरफेस आहे आणि हा कॉलरचा आहे, हे एकमेकावरती फिरायला लागले तर हे काय होणार, रब होणार. रब झालं की तिथं फ्रिक्शन क्रिएट होणार, म्हणजे इथं फ्रिक्शनल फोर्स जनरेट होणार. कधी, जर तुम्ही हा स्क्रू फिरवायला लागलो तर. म्हणजे स्क्रू मध्ये आणि कॉलरच्या बॉटम सरफेस मध्ये काय तिथं फ्रिक्शनल फोर्स आहे. आता तो फ्रिक्शनल फोर्स ओव्हरकम व्हायला पाहिजे. फ्रिक्शनल फोर्स काय व्हायला पाहिजे, ओव्हरकम व्हायला पाहिजे. म्हणून म्हणतो फ्रिक्शनल फोर्स ऑन कॉलर, म्हणजे कॉलरच्या या बॉटम सरफेसवरती स्क्रू आणि याच्यामध्ये रबिंग झाल्यामुळे, एकमेकावर स्लाइड झाल्यामुळे जो फ्रिक्शनल फोर्स जनरेट झालाय तो फ्रिक्शनल फोर्स काय व्हायला पाहिजे, ओव्हरकम व्हायला पाहिजे. तो फ्रिक्शनल फोर्स ओव्हरकम करण्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला मी तुम्हाला आता बाळांनो सांगतो. म्यू डब्ल्यू आर. तो फॉर्म्युला काय, म्यू डब्ल्यू आर. ठीक आहे, म्यू डब्ल्यू आर. आता हा म्यू म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, डब्ल्यू म्हणजे इथं असलेला लोड आणि आर म्हणजे याची मीन रेडियस. मी लिहितो वेअर आर इज मीन रेडियस ऑफ कॉलर. आता तुम्ही म्हणणार हा फॉर्म्युला कुठनं आणला मी, तर तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्हाला टॉम मध्ये फ्रिक्शन टॉपिक होता, टॉम मध्ये फ्रिक्शन टॉपिक, त्या फ्रिक्शन टॉपिक मध्ये हा फॉर्म्युला आला होता. फ्रिक्शन टॉपिक मध्ये हा फॉर्म्युला आला होता बाय कन्सिडरिंग युनिफॉर्म वियर थिअरी.
युनिफॉर्म वियर थिअरीवरून हा फॉर्म्युला आलता. तो फॉर्म्युला तिथं काय होता ते सांगतो. ठीक आहे. फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू 1/2 म्यू डब्ल्यू R1 प्लस R2 असा फॉर्म्युला होता. 1/2 म्यू डब्ल्यू R1 प्लस R2 असा फॉर्म्युला होता. मी तो फॉर्म्युला मॉडिफाय करून लिहिलाय. म्यू डब्ल्यू R1 प्लस R2 डिवाइड बाय 2. R1 प्लस R2 डिवाइड बाय 2 म्हणजे मीन रेडियस. बघा की मी दिलेले R म्हणजे मीन रेडियस. हे थोडक्यात R1 प्लस R2 डिवाइड बाय 2 आहे. म्हणजे हाच फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला युनिफॉर्म फ्रिक्शन थिअरीसाठी तुम्ही फ्रिक्शन टॉपिक मध्ये वापरला होता. तो डायरेक्ट मी उचलून इथे लिहिलाय. तो फ्रिक्शनल फोर्स ऑन कॉलर इज इक्वल टू किती असते म्यू डब्ल्यू आर. ओके, हे तुम्हाला एक लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे. आता ऍक्च्युली हा फ्रिक्शनल फोर्स असत नाही, हा फ्रिक्शनल टॉर्क असते, कारण की ती बॉडी रोटेट व्हायला लागते. तो फ्रिक्शनल टॉर्कची किंमत ही म्यू डब्ल्यू आर. हे तुम्हाला कुठं झालं होतं बघानो, टॉम मध्ये झालं होतं. तो फॉर्म्युला मी आहे असा विचारला, उचललाय. 1/2 म्यू डब्ल्यू R1 प्लस R2 तेच लिहिले. R1 प्लस R2 डिवाइड बाय 2 म्हणजे मीन रेडियस लिहिले. ओके, हा फॉर्म्युला एक एक्स्ट्रा वापरायला पाहिजे. आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचं यात ते सांगतो. हे तुम्हाला कुणी विचारणार नाही हे, पण तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, स्क्रू वरती जर कॉलर नसेल तर वरचा लोड स्क्रू बरोबर फिरणार, आणि स्क्रूच्या वरती जर तुम्ही कॉलर ठेवली तर स्क्रू बरोबर लोड फिरणार नाही. एवढं लक्षात ठेवायचं. कॉलर आली तर कॉलरचा फ्रिक्शनल फोर्स घ्यायला लागणार. ओके, आता मी प्रॉब्लेम कडे जातो. ठीक आहे. आता तुम्ही पहिला प्रॉब्लेम घ्या. पहिला प्रॉब्लेम घेणार आहे काय? हो चालते काय की. मग बाळांनो प्रॉब्लेम लिहून घ्या. लिहून घ्यायची काही गरज नाही आहे, बुकलेट मध्ये आहे. ठीक आहे. बुकलेट मधला मी प्रॉब्लेम नंबर तुम्हाला फक्त सांगतो, तो तुम्ही प्रॉब्लेम ओपन करा. एक सेकंद. 10.3 नंबरचा प्रॉब्लेम आहे का बघा. 10.3 जर नसेल तर लिहून घ्या. काय लय मोठा प्रॉब्लेम नाही, छोटा आहे. लिहून घ्या, 2-4 ओळीचाच आहे. ठीक आहे. प्रॉब्लेम वाचतो. an electric motor driven power screw moves a nut in a horizontal plane. Against a force of 75 kilonewton. Against a force of 75 kilonewton at a speed of 300 mm per minute. At a speed of 300 mm per minute. Okay. Full stop. 300. The screw has single square thread of 6 mm pitch. On a major diameter of 40 mm. Stop. The coefficient of friction at the screw thread
coefficient of friction at the screw thread is 0.1. Coefficient of friction at the screw thread is 0.1, comma, estimate power of motor. Estimate power of motor. Estimate power of motor. ठीक आहे, एकदम सोपा प्रॉब्लेम जर मुद्दा म्हणून घेतलाय. पहिला प्रॉब्लेम आहे. पहिल्या प्रॉब्लेमला बाळांनो मी काही आज स्टेप सांगणार आहे. त्या स्टेप तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमला आहे अशा वापरायच्या. ठीक आहे, त्यामुळे ते काय पाठ होऊन जातील एक दोन प्रॉब्लेम झाल्यानंतर. ठीक आहे, एकदम सोपा आहे. सर बोला. हॅलो, क्वेश्चन नंबर लिहिलेला आहे आणि खाली काय लिहिलंय? क्वेश्चन नंबर काय लिहिला आहे त्याच्या खाली? खुर्मीचं पुस्तक लिहिले. खुर्मीच्या पुस्तकातल्या 10व्या टॉपिक मधला तिसरा प्रॉब्लेम टॉमच्या पुस्तकामध्ये आहे. ठीक आहे, टॉपिक आहे. हा टॉपिक टॉमच्या पुस्तकामध्ये पण आहे आणि डिझाईनच्या पुस्तकामध्ये पण आहे. ओके ओके ओके. मी जो प्रॉब्लेम दिलाय तो तुम्हाला खुर्मीच्या पुस्तकातला 10.3 नंबरचा प्रॉब्लेम आहे. हे मुद्दा म्हणून दिले का, जर तुम्हाला काय रेफरन्सला लागलं तर तुम्ही बुक ओपन करू शकताय म्हणून दिले हे. ओके, चला लक्ष द्या. आता हा प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे. या प्रॉब्लेम मध्ये मुद्दा म्हणून मी कॉलर आणलेली नाही आहे. तुम्ही जरासं याचा विचार केला तर यात कुठेही कॉलर नाही आहे बघा. कॉलर किंवा कॉलरची रेडियस काय काहीच सांगितलेलं नाही, म्हणजे हा विदाऊट कॉलरचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, पहिला प्रॉब्लेम आहे म्हणून मी विदाऊट कॉलर घेतलाय. जरा प्रॉब्लेम वाचतो, गिवन लिहितो. काय म्हणले बघा, एक इलेक्ट्रिक मोटर आहे जी पॉवर स्क्रूला फिरवते. म्हणजे हा पॉवर स्क्रू आहे असं समजा. याला स्क्रू कोण फिरवते? ह्या स्क्रूला कोण फिरवाले? एक मोटर फिरवायला. ठीक आहे, मूव्ह अ नट, आणि हा नट मूव्ह होते. म्हणजे आता नट फिक्स नाही तर नट मूव्ह होणार आहे. हे मोटरला कनेक्ट आहे आणि हा नट पुढे मागं मूव्ह होणार आहे. ठीक आहे, इन हॉरिझॉन्टल प्लेन. आणि नट पुढे मागं मूव्ह होताना हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये मूव्ह होतं सांगितले. आणि या नट वरती पुढे मागे फिरताना त्याच्यावरती काहीतरी फोर्स आहे, आणि तो फोर्स किती आहे बघा, 75 किलो न्यूटन. सांगा आता याच्यावरती फोर्स जो अप्लाय झाला त्याला काय म्हणते आपण? डब्ल्यू. डब्ल्यू हा किती दिला तुम्हाला? 75 किलो न्यूटन. तो डब्ल्यू दिला 75 किलो न्यूटन. म्हणजे त्या नट स्क्रूच्या अगेन्स्ट जो फोर्स ऍक्ट होणार आहे, म्हणजे त्याच्यावरती जो लोड ऍक्ट झालाय, लोड तो किती आहे? 75 किलो न्यूटन आहे असं सांगितलं. पुढे काय म्हणले? ऍट अ स्पीड. आणि या नट जो फिरायला की पुढे मागं त्याची स्पीड दिल्या 300 mm पर मिनिट. त्याची व्हेलॉसिटी दिल्या 300 mm पर मिनिट. म्हणजेच काय, हा नट समजा इथं आहे तर तो एका मिनिटात किती डिस्टन्स पुढे जातोय? 300 mm. एका मिनिटामध्ये 300 mm एवढं डिस्टन्स पुढे जातोय असं सांगितलंय. 300 mm पर मिनिट ही त्याची व्हेलॉसिटी दिल्या. याचा काय यूज आहे ते नंतर बघूया. ओके, पुढे वाचतो. द स्क्रू हॅज सिंगल स्क्वेअर थ्रेड. म्हणजे हा सिंगल स्टार्ट आहे. सिंगल स्टार्ट याचा अर्थ काय? लीड इज इक्वल टू पिच. आपण बघितलेलं, मी तुम्हाला सांगितलं 2 ग्रूव असतील तर डबल स्टार्ट, 3 ग्रूव असतील तर ट्रिपल स्टार्ट. आता लीड म्हणजे काय असते? स्क्रूच्या किंवा नटच्या एका रिव्होल्युशन मध्ये जे डिस्टन्स ऍडव्हान्स होते त्याला काय म्हणते आपण? लीड. आता इथे सिंगल स्टार्ट याचं सांगितलं, याचा अर्थ लीड इज इक्वल टू काय असायला पाहिजे? पिच असायला पाहिजे. बरोबर, लीड इज इक्वल टू पिच आहे. ऑफ 6 mm पिच. या प्रॉब्लेम मधला पिच पण दिलाय आपल्याला. किती दिलाय? 6 mm. 6 mm पिच दिली ऑन अ मेजर डायमीटर. बघा जरा, मी जरा स्क्रू ड्रॉ करतो. स्क्रू हा समजा तुमचा स्क्रू आहे. या स्क्रूचा मेजर म्हणजे आउटर डायमीटर दिलाय. हा आउटर डायमीटर, त्याला आपण डी नॉट म्हणते. हा आउटर डायमीटर दिलाय. हा डीसी म्हणजे काय असते? कोर डायमीटर. आणि आपल्याला काय लागते बघा, याचा मीन डायमीटर लागते. डीएम किंवा डी, मीन डायमीटर लागते. आणि त्याला सांगितले ऑन अ मेजर डायमीटर. मेजर डायमीटर म्हणजे आउटर डायमीटर दिलाय. आउटर डायमीटर, पण मी आउटर डायमीटरची किंमत देतो. आउटर डायमीटर दिलाय बघा 40. ठीक आहे. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन स्क्रू अँड नट इज 0.1. म्हणजे म्यू दिलाय कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन 0.1. आणि मला काय विचारले? पॉवर किती लागणार? तो स्क्रू रोटेट व्हायला पॉवर किती लागणार असं विचारले. ठीक आहे. आता पॉवर म्हणजे काय सांगा? पॉवर म्हणजे काय? पॉवर म्हणजे काय असते? वर्क डन पर सेकंड. एका सेकंदामध्ये केलेलं वर्क डन म्हणजे काय असते? पॉवर.
आता वर्क डन मोजायचं मला, टायमाचं नंतर बघूया. वर्क डन मोजायचं आहे एका सेकंदातलं. वर्क डनचा फॉर्म्युला काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट केली की मला वर्क डन मिळणार, म्हणजे मला फोर्स शोधायला पाहिजे. मग आता हे बघा, फोर्स रिक्वायर्ड टू राईज द लोड, म्हणजे हे मला मूव्ह करायचं असेल तर लोड राईज करायला पाहिजे. त्यासाठीचा फोर्स रिक्वायरचा फॉर्म्युला आपण परवा डिराईव्ह केलाय. फोर्स रिक्वायर्ड टू राईज द लोडचा फॉर्म्युला काय? डब्ल्यू टॅन फाय प्लस अल्फा. म्हणजे याच्यामधनं मला फोर्सची किंमत मिळेल. पी किंवा एफ इज इक्वल टू डब्ल्यू टॅन फाय प्लस अल्फा, हा परवा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलाय. मग आता मला काय काय शोधायला पाहिजे ते सांगा. बघा मी तर लिहितो, या बाजूला थोडं लिहितो. मला विचारलं पॉवर, जरा लक्ष द्या. पॉवर म्हणजे काय? वर्क डन पर सेकंड, म्हणजे मला वर्क डन शोधायला पाहिजे. सो वर्क डन म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, म्हणजे मला आता फोर्स शोधायला पाहिजे. म्हणून मी इथे लिहितो फोर्स सर घडलंय नेट काय डब्ल्यू टॅन फाय प्लस अल्फा. काय झालं बा? आवाज काय दिसाले झालं? दिसाले. मी इथं माझ्या बाजूला स्क्रीन स्वतः चालू करून ठेवलेली आहे. माझ्या इथनं काही प्रॉब्लेम नाही आहे. माझ्या कॉम्प्युटर स्क्रीनवरती सगळं क्लिअर दिसते, ब्लर पण नाही, क्लिअर दिसते बा. हा, सो पी इज इक्वल टू डब्ल्यू टॅन फाय प्लस अल्फा, म्हणजे हा फॉर्म्युला यूज केला तर मला फोर्सची किंमत मिळणार, वर्क डन मिळणार, वर्क डन वरनं मला पॉवर मिळणार. ठीक आहे, मला पॉवर विचारले, मला फोर्स शोधायला पाहिजे. आता या फोर्स मध्ये काय काय गिवन आहे जरा वाचा. फोर्स मध्ये काय काय गिवन आहे वाचा. बघा, डब्ल्यू दिलाय, पीच दिलाय, आउटर डायमीटर दिलाय, म्यू दिलाय. बघा, म्यू आहे, डब्ल्यू आहे. इथे या, डब्ल्यू दिलाय, फाय माहित नाही, अल्फा माहित नाही. जरा लक्ष द्या, आता लय महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मला पहिल्यांदा हे अँगल शोधायला पाहिजे, फाय आणि अल्फा. हे अँगल शोधायला पाहिजे. सांगा, फाय म्हणजे काय रे? फाय म्हणजे फ्रिक्शन अँगल, आणि अल्फा म्हणजे काय? हेलिक्स अँगल. हा फ्रिक्शन अँगल आहे आणि हा हेलिक्स अँगल आहे. म्हणून मी म्हणतो आता फ्रिक्शन अँगल. मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करावले, जरा लक्ष द्या. आता पहिल्यांदा मी फ्रिक्शन अँगल शोधणार आहे, फाय. तुम्हाला जर आठवत असेल, मी डेरिव्हेशन करताना असेल तर बघा, म्यू इज इक्वल टू टॅन फाय लिहिलेला. सो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू टॅन ऑफ फ्रिक्शन अँगल दिलं होतं. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू टॅन ऑफ फ्रिक्शन अँगल. मला म्यू दिलाय प्रॉब्लेम मध्ये. बघा, प्रॉब्लेम मध्ये म्यू दिलाय काय? 0.1. सो म्यू ची किंमत टाकतो इथं, 0.1 इज इक्वल टू टॅन फाय. सॉल्व्ह केले की तुम्हाला फाय मिळेल, म्हणजे मला फ्रिक्शन अँगल माहित झाला. ठीक आहे, सो म्यू इज इक्वल टू टॅन फाय. कायम लक्षात ठेवायचं, यातला फाय शोधायचा असेल, या फॉर्म्युला मधला फाय शोधायचा असेल तर म्यू इज इक्वल टू टॅन फाय लिहायचं. म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू टॅन ऑफ फ्रिक्शन अँगल. त्यानंतर तुम्हाला फ्रिक्शन अँगलची किंमत मिळते. सांगा टॅन इनवर्स घेऊन किती येते? 5.71. 0.099. इन्व्हर्स करायचं ना त्या 5. कॅल्सी तुमचा 0.99 येते रे. डिग्री मोडला एकदा बघून घ्या. तो डिग्री मोडला कन्वर्ट करा, टॅन इनवर्स ऑफ 0.1 तुम्हाला उत्तर मिळेल. 0.99. टॅन इनवर्स ऑफ 0.1 5.7. 5.71 येते सर. त्याने इन्व्हर्स 0.1. हा बरोबर आहे, 5.71. सगळ्यांना समजलं फाय कसा मिळवला फ्रिक्शन अँगल? काय कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू असते टॅन फाय. हे आपण डेरिव्हेशन मध्ये वापरलेलं म्यूची किंमत, त्याच्यावर मी फाय मिळवला. आता इथे या, डब्ल्यू माहित आहे, फाय माहित आहे. आता राहिला काय? अल्फा. अल्फा म्हणजे काय? हेलिक्स अँगल. जरा लक्ष द्या, हे लय महत्वाचं आहे, हेलिक्स अँगल. जरा परत एकदा सांगतो, हेलिक्स अँगल इकडे या. या स्क्रू मध्ये हा जो थ्रेड आहे, या थ्रेडचा परपेंडिक्युलर, ऍक्सिसला परपेंडिक्युलर बरोबरचा अँगल हा म्हणजे अल्फा असतोय. हा अँगल म्हणजे काय असतोय? अल्फा. यासाठी मी काय केलेलं त्या दिवशी सांगतो, टर्मिनॉलॉजीच्या दिवशी. हा एक थ्रेड ओपन केला, एक थ्रेड असं पूर्ण गोल असतोय की नाही, तो ओपन केलेला. तो ओपन केल्यावर असं दिसेल बघा, हा थ्रेड ओपन केला. तसंच इथला डायमीटर ओपन करायचा, डायमीटर. ठीक आहे, डायमीटर ओपन करायचा, म्हणजे हा सर्कम्फरन्स आला. तर हे डिस्टन्स जे असते की नाही, हे डिस्टन्स हे इज इक्वल टू काय असते? लीड. लीड म्हणजेच हे डिस्टन्स सर्कम्फरन्स म्हणजेच काय असते? पाय. आणि हा अँगल काय असते? अल्फा. पण हा डायमीटर जो असतोय तो मीन डायमीटर असतोय. हा मीन डायमीटर असते. ओके, आता
मला जर अल्फा शोधायचा असेल, अल्फा जर शोधायचा असेल तर इथं टॅन घ्या, टॅन. सो टॅन अल्फा इज इक्वल टू काय येणार बघा, टॅन अल्फा इज इक्वल टू लीड डिवाइड बाय म्हणजे अपोजिट डिवाइड बाय ऍडजस्टंट पायडीएम. सो लीड डिवाइड बाय पायडीएम केली की मला अल्फा मिळणार. ओके. आता लीड माहित आहे का बघा, लीड प्रॉब्लेम मध्ये वाचा व्यवस्थित. सिंगल स्टार्ट म्हणजे लीड इज इक्वल टू काय आहे, पिच आहे. म्हणजे लीडची किंमत माहित आहे, लीडची किंमत माहित आहे. पाय हा कॉन्स्टंट आहे. मीन डायमीटर दिलाय का बघा प्रॉब्लेम मध्ये, मीन डायमीटर दिलाय, आउटर दिलाय, आउटर दिलाय, मीन दिलेला नाही. म्हणून मी आता देतो मीन डायमीटर ऑफ स्क्रू. सांगतो ते एकदम इम्पॉर्टंट आहे बघा. मीन डायमीटर हा आउटर डायमीटर मधून पिचचा हाफ मायनस केला की तुम्हाला मिळतो. मीन डायमीटर हा आउटर डायमीटर मधून पिचचा हाफ मायनस केला की मिळतो. म्हणजे इथं बरोबर असं सेंटरला. किंवा जर समजा आउटरच्या ऐवजी कोर डायमीटर दिला, कोर म्हणजे डीसी जर दिला असेल तर मीन डायमीटर हा कोर डायमीटर मध्ये पिचचा हाफ ऍड केला की मिळतो. मीन डायमीटर जर मिळवायचं असेल आउटर डायमीटर मायनस हाफ ऑफ पिच किंवा कोअर डायमीटर प्लस हाफ ऑफ पिच. आता मला इथं काय केलंय, आउटर डायमीटर दिलंय म्हणून मी त्यातनं पिचचा हाफ मायनस करणार, तुम्हाला मीन डायमीटर मिळेल. ठीक आहे. आता मी किंमत पुढे करतो. आउटर डायमीटर किती दिलाय 40 मायनस पिच दिलाय 6 डिवाइड बाय 2 37. मीन डायमीटर मिळेल 37 mm. त्यात तुम्हाला मीन डायमीटर मिळेल 37 mm. मी परत एकदा सांगतो, कोअर डायमीटर प्लस हाफ ऑफ पिच म्हणजे मीन डायमीटर किंवा आउटर डायमीटर मायनस हाफ ऑफ पिच म्हणजे मीन डायमीटर. म्हणजे कोअर असला तर पिचचा हाफ ऍड करायचा, आउटर असला तर पिचचा हाफ मायनस करायचा, तुम्हाला मीन डायमीटर मिळते. ठीक आहे. मला इथं मीन डायमीटर मिळाला. आता इथं या परत, मला अल्फा पाहिजे. अल्फा लीड म्हणजे पिच आहे, सिंगल स्टार्ट आहे म्हणून. मीन डायमीटर दिलेला नव्हता, मी मिळवला. आता मला याच्यावरून शोधता येईल. नाव टॅन अल्फा म्हणजे टॅन ऑफ हेलिक्स अँगल इज इक्वल टू लीड डिवाइड बाय पायडीएम. आता लीडच्या ऐवजी मी इथं काय लिहिणार, पिच डिवाइड बाय पायडीएम. असं का लिहिलं, कारण की काय सिंगल स्टार्ट, सिंगल स्टार्ट असल्यामुळे लीड इज इक्वल टू काय इथं पिच आहे. इज इक्वल पिच मला प्रॉब्लेम मध्ये दिलाय 6 पाय इंटू मीन डायमीटर आहे 37 इज इक्वल टू टॅन अल्फा. सॉल्व करा, टॅन इनवर्स घ्या, तुम्हाला अल्फा मिळेल 2.95. किती 2.95 2.95 95 डिग्री 95 सेल्सिअस लिहिला. अल्फा इज इक्वल टू 2.95 डिग्री. सगळ्यांना समजलं. आता इथनं पुढे लक्षात ठेवायचं, पॉवर स्क्रू मध्ये कुठला पण प्रॉब्लेम असू दे, कुठला पण फाय आणि अल्फा असं शोधायचं. म्यू इज इक्वल टू टॅन फाय आणि टॅन अल्फा इज इक्वल टू एल डिवाइड बाय पायडीएम. असं केलं की तुम्हाला आन्सर मिळणार. ओके. फाय मिळाला, अल्फा मिळाला. असं इथे या. फोर्स रिक्वायर्ड टू राईज द लोड. त्या फॉर्म्युलामध्ये डब्ल्यू मला प्रॉब्लेम मध्ये दिलाय, फाय आणि अल्फा मी आता शोधलाय. म्हणजे मला काय मिळणार आता इथं फोर्स. म्हणजेच इथे या, हा स्क्रू जर मी फिरवला तर हा लोड मूव्ह होणार की नाही, लोड मूव्ह म्हणजे हा लोड मूव्ह करण्यासाठी लागणारा फोर्स पी मला मिळणार. ठीक आहे. म्हणून मी आता म्हणतो इथं फोर्स रिक्वायर्ड टू मूव्ह द लोड, लोड मूव्ह करण्यासाठी लागणारा फोर्स. सो एफ किंवा पी इज इक्वल टू डब्ल्यू टॅन फाय प्लस अल्फा. हा आपला फॉर्म्युला आहे. डब्ल्यू ची किंमत लिहितो. डब्ल्यू ची किंमत प्रॉब्लेम मध्ये 75 किलो न्यूटन आहे, म्हणजे 10⁻³ इंटू टॅन ऑफ फाय आणि अल्फा. फाय किती आहे बघा 5.71, अल्फा 2.95. 5.71 प्लस 2.95 सॉल्व करा आणि मला फोर्स किती येते सांग. 3615 फोर्स 3615 15.62 चालते का? 0.65 न्यूटन. म्हणजे तो लोड मूव्ह करण्यासाठी मला फोर्स किती लावायला पाहिजे, 3615
बहुतेक जरा या आन्सर चुकलंय, कोणतरी एकदा चेक करा. चुकलंय. चुकलंय. 11.42 येते. 11.42 इंटू 10 11.42 इंटू 10 हा बरोबर आहे. 11.42 इंटू 10 येते. ओके, 11.42 इंटू 10⁻³ एवढा फोर्स जर मी लावला तर तुमचा लोड काय होणार बाळांनो? आता मूव्ह होणार. ठीक आहे. आता मी जरा मागे जातो. हा, आता इथं या. मला तुम्ही सांगा, माझा एक प्रश्न आहे. वर्क डनचा फॉर्म्युला काय लिहिलाय माहिती मी? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग तुमचा स्क्रू पुढे चाललाय का रोटेट व्हायला रे? स्क्रू रोटेट झाला. रोटेट व्हायलाय म्हणजे हा अँग्युलर आहे. अँग्युलर म्हणजे वर्क डन जर मला अँग्युलरचं जर काढायचं असेल तर फोर्स ऐवजी काय येणार इथं? टॉर्क. आणि डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी काय येणार? रेडियस. अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मी काय केलं समजलं काय? हे लिनियर साठीचा फॉर्म्युला होता, पण तुमचा स्क्रू रोटेट व्हायलाय ना, म्हणून वर्क डनचा फॉर्म्युला काय येणार? फोर्सच्या ऐवजी टॉर्क आणि डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी काय येणार? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट येणार. टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे आता मला काय करायला पाहिजे? टॉर्क शोधायला पाहिजे. ठीक आहे. आता मला काय मिळालं इथं? फोर्स मिळालं. मग सांगा आता टॉर्क रिक्वायर्ड. टॉर्क कसा करतो रे आपण? फोर्स इंटू रेडियस. सो टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू रेडियस. म्हणजे त्या स्क्रूवरचा टॉर्क कसा काढणार? त्या स्क्रूवरचा फोर्स इंटू त्या स्क्रूची रेडियस, म्हणजे मला टॉर्क मिळेल. स्क्रूवरचा फोर्स किती आहे? 11.42 इंटू 10⁻³ हा फोर्स आहे, इंटू स्क्रूची मीन रेडियस. स्क्रूची मीन रेडियस इथे शोधल्या. सॉरी, हा डायमीटर आहे, मला रेडियस पाहिजे आहे. हा डायमीटर आहे 37. मग रेडियस किती येणार बाळांनो याची? याचा हाफ, 37चा हाफ. सो 37 डिवाइड बाय 2 म्हणजे रेडियस म्हणतात, मीन रेडियस. ठीक आहे. सॉल्व करा, तुम्हाला टॉर्क मिळेल. स्क्रू रोटेट होत असल्यामुळे मी फोर्स ऐवजी काय घेतला? टॉर्क. अँग्युलर आहे. लिनियर मध्ये फोर्स, अँग्युलर मध्ये टॉर्क. लिनियर मध्ये अँग्युलर मध्ये टॉर्क. 211.27 इंटू 10⁻³ 211.27 इंटू 10⁻³ सांगा आता टॉर्कचं युनिट काय? न्यूटन. न्यूटन मीटर येणार काय? न्यूटन MM येणार? काय MM येणार सगळं? कारण रेडियस मी कशामध्ये घेतल्या? MM मध्ये घेतल्या. फोर्स न्यूटन मध्ये आहे आणि रेडियस मी MM मध्ये घेतल्या, म्हणून न्यूटन MM. पाहिजे तर न्यूटन मीटरला कन्वर्ट करा. 211.27 10⁻³ कडे घ्या म्हणजे न्यूटन मीटर. 10⁻³ MM म्हणजे मीटर. 10⁻³ MM म्हणजे मीटर लिहिलाय. तर टॉर्कची किंमत किती आली बघा? 211.27 न्यूटन मीटर. एवढा टॉर्क आला. ठीक आहे. आता मला टॉर्कची किंमत मिळाली. आता ऑलमोस्ट आन्सर मिळाले तुम्हाला. इथे या, मला वर्क डन पर सेकंड काढायचं, मला टॉर्क मिळालाय. आता राहिला डिस्प्लेसमेंट. सॉरी, मला टॉर्क मिळालाय, आता राहिला डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट राहिला. ठीक आहे. हे डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी इथे या जरासं. हे काय दिले वाचा? हे काय आहे रे? वेलॉसिटी आहे, पण पर काय आहे? मिनिट. पर मिनिट आहे. म्हणजे मला तुम्ही सांगायचं आता मला एका मिनिटात 300 mm जाते पुढे, तर याची अँग्युलर वेलॉसिटी मला काढता येईल का रे? अँग्युलर वेलॉसिटी अँग्युलर वेलॉसिटी काढता येईल काय? ठीक आहे, मी सांगतो. नाव जर महत्वाचं आहे. नाव वेलॉसिटी ऑफ स्क्रू ऑर नट असं म्हणा, कोण जो मूव्ह होईल तो इज किती आहे बघा? 300 mm पर मिनिट आहे. बरोबर. म्हणजेच काय? एका मिनिटात 300 mm डिस्टन्स तो काय करतोय? ऍडव्हान्स व्हायलाय, पुढे 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 मूव्ह आलाय. ठीक आहे. आता मी एक प्रश्न विचारतो. बघा इथे जरा ड्रॉ करतो. हा समजा तुमचा स्क्रू आहे. याचा पिच किती दिलाय प्रॉब्लेम मध्ये सांगा? पिच 6 दिलाय. पिच किती? 6. मला सांगा नटचं एक रोटेशन झालं तर स्क्रू मूव्ह होईल, किंवा उलट स्क्रूचं एक रोटेशन झालं तर नट मूव्ह होईल. आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये नट पुढे मूव्ह आलाय.
स्क्रूचं एक रिव्होल्युशन झाल्यानंतर नट किती पुढे मूव्ह होणार रे? एक या स्क्रूचं एक रिव्होल्युशन झालं तर नट किती पुढे जाईल? एक इज इक्वल टू 1 पिच. किती पुढे जातोय तो? एका पिच एवढं डिस्टन्स पुढे जातोय. म्हणजे एक रिव्होल्युशन झालं तर नट किती पुढे जाणार? एक पिच एवढं डिस्टन्स पुढे जाणार. एक पिच म्हणजे किती? एक पिच म्हणजे किती? वन पिच म्हणजे किती आहे प्रॉब्लेम मध्ये? अरे 1 पिच किती दिलाय प्रॉब्लेम मध्ये? 6 mm. 6. ओके, म्हणजे स्क्रूचं एक रिव्होल्युशन झालं की नट 6 mm न पुढे जातोय. आता दुसरा प्रश्न, 2 रिव्होल्युशन झाल्यावर किती पुढे जाईल? 12 12. 3 रिव्होल्युशन झाल्यावर 6 into 3 किती? 18. 18. आता मी पुढचा प्रश्न विचारू. 60 mm न पुढे गेला, किती रिव्होल्युशन झाले? Multiply by 6. 360. 360. हे मी काय विचारलं तुमच्या लक्षात येईना. 60 mm न नट पुढे गेलाय तर किती रिव्होल्युशन झाले असतील? 60 mm नव्ह 10 गेला 10 mm न नट पुढे गेला तर किती रिव्होल्युशन झाले असतील? 10. कसं काढलं तुम्ही? कसं काढलं तुम्ही? 66 डिवाइड बाय 6 म्हणजे तुम्ही काय केला? पिच. हा, आता इथं या, लक्ष द्या, लय भारी आहे बघा इथं. सांगा 1 मिनिटात किती डिस्टन्स चालला येऊ? एका मिनिटात 300 किती रिव्होल्युशन झाले? किती रिव्होल्युशन झाले? डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय पिच. आताच तुम्ही केलं ना. मी म्हटलं बघा 60 mm डिस्टन्स पुढे गेले तर किती रिव्होल्युशन झाले? तर 60 mm म्हणजे डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय तुम्ही 6 म्हणजे काय केलेला? पिच. म्हणजे तुम्हाला जर नंबर ऑफ रिव्होल्युशन पाहिजे असतील तर तुम्ही काय करणार? डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय पिच. आता डिस्प्लेसमेंट किती झाले इथं? 300 डिवाइड बाय किती पिच आहे तुमचा? 6. आणि किती वेळात झाले? मिनिट 60 सेकंड एका मिनिटात. म्हणजे पुढे म्हणतो मी पर मिनिट. म्हणजे एका मिनिटात 300 mm एवढं डिस्टन्स गेला. पिच किती आहे त्याचा? 6. म्हणजे किती रिव्होल्युशन झाले बघा? 50 रिव्होल्युशन किती वेळात? पर मिनिट. म्हणजेच याची स्पीड किती आहे? रिव्होल्युशन पर मिनिट म्हणजे RPM. याची स्पीड किती आहे? 50 RPM आहे. हा, जरा मी परत सांगतो, जरा अवघड आहे. ठीक आहे, पण एकदा समजलं की काय विषय नाही. त्यानं मला वेलॉसिटी दिली 300 mm पर मिनिट. म्हणजे एका मिनिटात 300 mm जायला पाहिजे असं. झाले का सगळे? बघा परत एकदा सांगतो मी, लय महत्वाचं आहे. एका मिनिटात टाइम जरा सोडून द्या. 300 डिस्टन्स जाते. 300 डिस्टन्स. मग रिव्होल्युशन कसे काढायचे? डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय काय करायचं? पिच. म्हणजे तुम्हाला किती रिव्होल्युशन झाले ते कळणार. रिव्होल्युशन झाले 50. पण किती वेळात? एका मिनिटात. सो 50 रिव्होल्युशन पर मिनिट. म्हणजे हा जो स्क्रू आहे हा किती स्पीडने फिरालाय? 50 रिव्होल्युशन पर मिनिटने फिरालाय. म्हणजे 50 RPM ने फिरालाय. चला, स्पीड मिळाली, टॉर्क मिळाला. तिथं या आता वर्क डन म्हणजे टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा पॉवर इज इक्वल टू असते टॉर्क इंटू ओमेगा. आणि पॉवर विचारले ना, म्हणून मी म्हणतो नाव पॉवर इज इक्वल टू देअरफॉर पॉवर इज इक्वल टू. तुम्ही भरपूर वेळेला आजपर्यंत फॉर्म्युला वापरलाय. मी लिहितो, जरा लक्ष द्या. तुम्हाला माहित आहे मला कुठला फॉर्म्युला पाठ आहे. पॉवर इज इक्वल टू 2π NT डिवाइड बाय 60. यो फॉर्म्युला वापरलाय ना आजपर्यंत.
होय पण 2πn फक्त वापरायला लागते इथं काहीतरी. 2πn/60 म्हणजे ओमेगा असते. ओमेगा. 2πnt/60 म्हणजे पॉवर असते. पॉवर. हे बघा, हे 2πn/60 म्हणजे हे ओमेगा इंटू टी म्हणजे टॉर्क, म्हणजे टॉर्क इंटू ओमेगा. पण मी तो लिहितो पॉवरचा फॉर्म्युला काय, टॉर्क इंटू ओमेगा. चलो, टॉर्कची किंमत माहित आहे मला. या इकडं टॉर्कची किंमत किती आहे बघा, 211.27. सो टॉर्कची किंमत 211.27 गुणिले ओमेगा 2πn/60. ओमेगा 2πn/60. सो 211. 2πn n किती आला बघा आपला 50 डिवाइड बाय 60. टॉर्क 10³ राहिले याचं. मीटर मध्ये केले ते, मीटर मध्ये केले. त्यामुळे डायरेक्ट लिहिले मी. ठीक आहे. सो पॉवर म्हणजे काय, टॉर्क इंटू ओमेगा म्हणजेच वर्क डन पर सेकंड. ठीक आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर इथे या, टॉर्क इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट पर सेकंड म्हणजे अँग्युलर वेलोसिटी. सो टॉर्क इंटू ओमेगा. ओके. सो पॉवरचा फॉर्म्युला काढला मी, टॉर्क इंटू ओमेगा म्हणजेच वर्क डन पर सेकंड. ओके. टॉर्क माहित होता ओमेगा 2πn/60, किंवा मी अजून एक फॉर्म्युला लिहायचं 2πnt/60 असं पोरांना पाठ असते. 2πnt/60. 2πn/60 म्हणजे ओमेगा आणि टी, ओमेगा इंटू टी टॉर्क इंटू ओमेगा. टॉर्क ओमेगाची किंमत टाका, मला पॉवर मिळेल. 1106.20. किती? 1106.20. 1106.20. ठीक आहे. आता युनिट बघा काय येणार. युनिट टॉर्कचं युनिट न्यूटन मीटर, ओमेगाचं युनिट रॅडियन पर सेकंड. आपण रॅडियन लिनियर मध्ये घेत नाही, त्यामुळे न्यूटन मीटर पर सेकंड. आता न्यूटन मीटर पर सेकंड म्हणजे काय असतंय, वॅट, म्हणजे 1106.20 वॅट. न्यूटन मीटर पर सेकंड म्हणजे काय असते, वॅट. सो 1106.20 वॅट. आता याला किलो वॅट करा, यातनं 10⁻³ बाहेर घ्या. सो 1.106 किलो वॅट. त्यातनं किलो बाहेर काढला म्हणजे 10⁻³ बाहेर काढला. 3 पॉईंट इकडे शिफ्ट करायचा म्हणजे किलो वॅट झालं. म्हणजे याला पॉवर किती लागणार सांगा आता, 1.1 किलो वॅट एवढी पॉवर लागणार. एवढा सोपा प्रॉब्लेम आहे. मी परत एकदा रिवाइज करतो. ठीक आहे. काय पहिला प्रॉब्लेम असल्यामुळे वेळ लागलाय, नाहीतर या टॉपिक मधला सगळ्यात सोपा प्रॉब्लेम घेतलाय मी. पहिला प्रॉब्लेम असल्यामुळे वेळ लागला. लक्ष द्या. काय काय सांगितलेलं मला, लोड दिलता, वेलॉसिटी दिलती, पिच दिलेला, आउटर डायमीटर दिलता आणि म्यू दिलता. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी पहिला फॉर्म्युला मी यूज केला, तो म्हणजे पी, फोर्स रिक्वायर्ड, W tan phi प्लस अल्फा. फाय म्हणजे फ्रिक्शन अँगल, अल्फा म्हणजे हेलिक्स अँगल. फ्रिक्शन अँगल म्यू इज इक्वल टू टॅन फाय. म्यूची किंमत दिली ती फाय मिळाला. हेलिक्स अँगल काढण्यासाठी एक थ्रेड ओपन करायचा, हा डायमीटर ओपन करायचा, म्हणजे हा पायडीएम असते, हा लीड असते. मीन डायमीटर दिलेला नव्हता, मग मीन डायमीटर कसा काढायचा, आउटर डायमीटर मायनस हाफ ऑफ पिच, मीन डायमीटर मिळते. मग या किमती टॅन येतं, टॅन घेतला, टॅन अल्फा इज इक्वल टू लीड डिवाइड बाय पायडीएम. लीड डिवाइड बाय पायडीएम. सिंगल स्टार्ट असल्यामुळे लीड इज इक्वल टू पिच. पिचची किंमत आणि मीन डायमीटरची किंमत टाकली, अल्फा मिळाला. या दोन्ही किमती उचलल्या, पी म्हणजे फोर्स रिक्वायर्डच्या फॉर्म्युल्यामध्ये मी नेऊन टाकला. तो फोर्स रिक्वायर्ड, तो पी इज इक्वल टू W tan phi प्लस अल्फा. पण फोर्सची किंमत मिळाली. पण मला हे स्क्रू रोटेट व्हायलाय, रोटेट व्हायला म्हणजे टॉर्क असायला पाहिजे, फोर्स येणार नाही. सो टॉर्कची किंमत काढली, टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू रेडियस. टॉर्क मिळाला. आता टॉर्क वरनं मला पॉवर शोधायची होती, मग पॉवर इज इक्वल टू असतं टॉर्क इंटू ओमेगा. ओमेगा म्हणजे अँग्युलर स्पीड. त्यासाठी मी व्हेलॉसिटी घेतली. व्हेलॉसिटी काय, 300 mm पर मिनिट, म्हणजे एका मिनिटात 300 mm डिस्टन्स जाणार आहे. मग डिस्टन्स 300 आहे, डिवाइड बाय पिच केलं म्हणजे मला रिव्होल्युशन मिळालं. एका मिनिटातल्या म्हणून पर मिनिट. तर 50 रिव्होल्युशन पर मिनिट ही त्याची स्पीड आहे. त्यावर मी पॉवर काढला. पॉवर इज इक्वल टू टॉर्क इंटू ओमेगा. ओमेगा दिला, टॉर्क दिला, मला पॉवर मिळाली. तो एवढी पॉवर लागणार तर तो स्क्रू फिरणार. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट असेल तर विचार. एकदम सोपा प्रॉब्लेम.